नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। कर्जमाफीसाठी आता सरकार अग्रेसर झालेलं आहे। फडणवीस सरकारने आता नेमकेच मिळालेल्या माहितीनुसार समितीने एक पोर्टल विकसित केले आहे। यात 30 जून 2025 पर्यंत थकबाकीदार असलेले शेतकरी, त्याचप्रमाणे वर्ष 2020 पासून नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकरी अशांची माहिती आता या पोर्टलवर भरायला सुरुवात झालेली आहे। मुद्दल व्याजाची द्यायची माहिती संबंधित शेतकऱ्यांनी उचल केलेले एकूण रक्कम व त्यावरील व्याज अशी शेतकऱ्यांनी ह्या माहिती या पोर्टलमध्ये जमा करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे नियमित कर्ज फेडणाऱ्याच्या संदर्भातही त्यांनी एक चांगलं पाऊल उचललेलं आहे। त्यांची उचल केलेली व परत केलेल्या रकमेची माहिती या पोर्टलमध्ये भरणं सुरू झालेलं आहे। समितीत नवीन सदस्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे। जवळपास 13 सदस्याची, पहिले समिती ही 9 सदस्यांची होती, आता 13 सदस्यांची ही समिती तयार झालेली आहे। आता राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत शासनास मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत केलेली आहे। आता 3 महिन्यानंतर या समितीत नव्याने 4 सदस्यांची सुद्धा नियुक्ती केलेली आहे। पहिले 9 होते, आता 13 जणांची ही समिती असणार आहे। कर्जमाफीसाठी पोर्टल त्यांनी पूर्णपणे तयार केलेले आहे आणि त्याचा लेखाजोखा आता बँकेंना सुद्धा देणं चालू झालेलं आहे। आणि या संदर्भातच आता शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे 31 जून पूर्वीच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी आता हे पोर्टल तयार केलेलं आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी आता बऱ्याच पंचायत समित्या व जिल्हा परिषदा यामध्ये फडणवीस सरकारने, शिंदे सरकारने यामध्ये असं सांगितलेलं आहे की आम्ही 100% शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत आणि त्या संदर्भात आता समितीही स्थापन केलेली आहे। त्या 9 जणांच्या समितीहून आता 13 जणांची समितीही स्थापन झालेली आहे आणि लवकरच आम्ही शेतकऱ्यांना हे आनंदाची बातमी देणार आहोत असं त्यांनी पंचायत समिती व झेडपीच्या इलेक्शनमध्ये सांगितलेलं आहे। मागील वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते। शासनाने वाढीव मदत दिली, नुकसानीच्या तुलनेत मदतीची रक्कमही कमी असल्याची टीका विरोधकांनी केली होती। त्यानंतर आता प्रचार संघटनेचे प्रमुख व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी आंदोलने केले। त्यानंतर राज्य शासनाने हे एक अत्यंत महत्त्वाचे शेतकऱ्यासाठी पाऊल उचलले आणि त्यांनी 30 जून 2025 पर्यंत थकबाकीदार असलेले शेतकरी, त्याचप्रमाणे 2020 पासून नियमित कर्ज फेड करणारे जे शेतकरी आहे त्यांना लवकरात लवकर आम्ही कर्जमाफी देणार आहोत असं त्यांनी महत्त्वाची माहिती माध्यमांना दिली आहे।